नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत असं दाखवलं आहे की जी खोटी पार्वती आलेली असते तिने ऋषिकेशचे हात पकडलेले असतात. तेव्हा सुमित्रा येते आणि म्हणते, सोडा त्याचे हात, कशाला पकडलेत त्याचे हात. आणि तेव्हा जानकी त्यांना प्रश्न विचारत असते की तुम्ही का आला इथे, आमच्या पार्वती आई वारून खूप दिवस झालेले आहेत, तर तुम्ही अचानक कसे आले आहात. आणि त्यांचा एका बस ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा ती खोटी म्हणजेच पार्वती म्हणते की मी त्या बसमध्ये बसलेच नव्हते जानकी. असं बोलल्यानंतर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उभं असतं की खरंच ह्या पार्वती आपल्या आई असतील का. आणि जानकीला पण असं कुठेतरी एक 10% असं वाटत असतं की खरंच ह्या असू शकतात, कारण की त्या बोललेल्या असतात की मी त्या बसमध्ये बसलेच नव्हते. असं बोलल्यानंतर सगळेच जण आता गप्प झालेले असतात. ऐश्वर्याचा प्लॅन वर्क होत असतो हळूहळू आहे ना. आणि ऋषिकेश तर एकदम गप्पच झालेला असतो, त्याला काही कळतच नसतं खरं काय आणि खोटं काय. आणि सुमित्रा घरी येऊन म्हणते की ती बाई आपल्या घरात येणार नाही. असं बोलल्यानंतर जानकी म्हणते की तिला एक तरी संधी आपण दिलीच पाहिजे. आणि आता सगळे घरातले गप्प बसलेले असतात, त्यांना काही कळत नाही आता करायचं काय. तर जानकी म्हणते, आता आपलं एक मत होत नाही तर आपण आपलं कलश करू. असं बोलल्यानंतर घरातले सगळेच गप्प बसतात कौल कलश बोलल्यानंतर. आणि आता सगळेजण कौल कलशासाठी रेडी असतात. आता खरंच सगळ्यांचा कौल हा असेल का तिच्यासाठी घरात घेण्यासाठी. आणि आता जानकीने कुठेतरी त्या पार्वतीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवल्यामुळे सुमित्राच्या मनात जानकीबद्दल काही वेगळी भावना होईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.